किती % साधारण लोकांमध्ये तुम्ही बघितलं आहे की त्यांचं HbA1c वाढलेलं होतं किंवा इन्सुलिन वाढलेलं होतं आणि आता ते नॉर्मलाइज झाले. नॉर्मलाइज म्हणजे बिकॉज ऑफ दीक्षित डाएट ते आता नॉर्मलाइज झाले. असे साधारण किती % लोकांमध्ये होतं? म्हणजे जर मी तुम्हाला असं म्हटलं की समजा माझ्याकडे 1000 लोक आले की ज्यांचं HbA1c वाढलेलं आहे, म्हणजे त्यांना डायबिटीज डायग्नोज झालेला आहे, HbA1c वाढलेला आहे आणि त्यांनी ही लाईफस्टाईल सुरू केली आणि जर त्यांनी ते प्रामाणिकपणे हे सगळं फॉलो केलं तर 1000 पैकी किमान 950 लोकांमध्ये डायबिटीज रेमिशन होईल. आणि इतकं प्रभावी आहे की न्यूली डायग्नोज डायबिटिक जर असेल तर 3 ते 6 महिन्यामध्ये भले त्याचं HbA1c, माझ्याकडे एक उदाहरण पुण्यातलं आहे की HbA1c 16.7 होतं हो, आणि 4 महिन्यामध्ये त्या व्यक्तीचं HbA1c 6 झालं, पण ते विदाऊट एनी मेडिसिन, ओनली लाईफस्टाईल. ओनली लाईफस्टाईल. त्यामुळे इतकं प्रभावी आहे की 100% लोकांना फायदा होतो असं म्हणा हरकत नाही. कोणाला होत नाही फायदा? जे करत नाहीत. म्हणजे इन्सिन्सिअर असणं ह्याच्याशिवाय दुसरं कारण मला सापडलेलं नाही की बा त्यांना फायदा होत नाही. फायदा न होणारा अजून एक ग्रुप असा आहे की ज्याला आपण लीन डायबिटिक्स म्हणतो, म्हणजे ज्यांचं वजनच कमी आहे खूप. म्हणजे ते येतात, त्यांचं HbA1c 10-11 काहीतरी असतं, येतात तेव्हा त्यांचं वजन 42 किलो असतं, 44 किलो असतं. आता काय होतं की 1 महिना आम्ही त्यांना ट्रायल म्हणून देतो की बा ट्रायल म्हणून करा 1 महिना. केल्यावर काय होतं, 3 प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. एक म्हणजे काय की त्यांचं HbA1c कमी होतं आणि अनकंट्रोल डायबिटीजमुळे जे वजन कमी झालेलं असतं ते वाढतं. त्या लोकांना मी म्हणतो की तुम्ही काय हरकत नाही, करत राहा पुढे. दुसरे लोक असे असतात की ज्यांचं वजन वाढत नाही, कमी होत नाही, पण HbA1c कमी होतं, त्यांना मी म्हणतो ठीक आहे अजून 1 महिना करा. तिसरी कॅटेगरी मात्र अशी असते की त्यांचं HbA1c कमी होतं पण वजन आणखीन 2 किलो कमी होतं, म्हणजे आणखीन खराब दिसायला लागतात, आधीच ते 44 किलोचे असतात. अशा लोकांना मी सांगतो की तुम्ही हे करू नका. तर असे काही 2-4% लोक आपण पकडूया. म्हणून मी जे तुम्हाला 1000तलं 950 सांगितलं, तर बाकीचे लीन डायबिटिक्समध्ये 1/3 लोकांना त्याचा फायदा होत नाही, पण मेजॉरिटी लोकांना फायदा होतो. पण असं आहे का डॉक्टर की आधी सुरुवातीला 40शी गाठेपर्यंत आपण ॲक्टिव्ह पण असतो, आपली लाईफस्टाईल थोडी वेगळी असते आणि असं म्हणतात की नाही आता सगळं सुखवस्तू झाले म्हणून लाईफस्टाईल बिघडून डायबिटीस होतो, की खरंच काइंड ऑफ एजिंग म्हणा ह्याच्यामुळे वी बिकम मोर प्रोन टू डायबिटीस? नाही, मुळात कसं आहे की जसं जसं तुमचं वय वाढतं, म्हणजे शरीरामध्ये ज्या सगळ्या गोष्टी घडतात त्याच्यामध्ये एक निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम असतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट, म्हणजे तुमचं टेम्परेचर बॉडीचं वाढलं तर कमी करणारी मेकॅनिझम असतात, कमी झालं तर वाढवणारी मेकॅनिझम असतात. शुगर वाढली तर काय आणि कमी झालं तर काय, हे मेकॅनिझम असतात. एक प्रकारचा सीसॉ असं चालू असतो कायम. आणि ते मिलिओ इंटिरियर ज्याला आपण म्हणतो की आतली परिस्थिती समान ठेवणं, हे शरीराचं काम असतं. म्हणजे pH मेंटेन करणं हे शरीराचं उद्दिष्ट असतं आयुष्यभर. कारण ते pH डिस्टर्ब झाला तर माणूस मरतो. तर काय होतं की जसं जसं वय वाढतं तसं मी साध्या सोप्या भाषेत म्हणायचं तर स्प्रिंग जी असते ती आपण ताणल्यानंतर पुन्हा नॉर्मलला येते, ती हळूहळू ती लूज राहायला लागते. म्हणजे हे जे मेकॅनिझम असतं ते कंट्रोल कमी होत जातो आणि त्यामुळे बरेचसे आजार आपल्याला 40 नंतर दिसायला लागतात. म्हणजे आधी तुम्ही शरीरावर केलेले जे अत्याचार असतात ते शरीर सहन करत असतं. म्हणजे तुम्ही लिव्हरवर केलेले अन्याय असतात, पोटावर केलेले अन्याय असतात, शरीर तुमचं तारुण्यामध्ये शरीर ते सहन करू शकतं. जसं जसं वय वाढतं तसं ती स्प्रिंग लूज झालेली असल्यामुळे त्याचे दुष्परिणाम जास्त दिसायला लागतात. पण हे काही 40 नंतरच घडतं असं नाही. ज्याला आपण थेंबे थेंबे तळेसाचे म्हणतो की तुमच्या चुकीच्या वागण्यामुळे ते ॲडअप होत जातं. फक्त जसं ती ह्याची गोष्ट आहे शिशुपालाची की 100 त्याच्या अपराध झाल्यानंतर त्याचा शिरच्छेद झाला, तसा प्रकार आहे तो. म्हणजे तो ब्रेक पॉईंट येतो आणि ब्रेक पॉईंट झाला की तुम्हाला वेगवेगळ्या आजारांचं डायग्नोसिस होतं. म्हणजे हे 40 नंतर होतं असं नाही, हे लहानपणापासून चालू असतं, ते ॲडअप होत राहतं. फक्त ते ब्रेक पॉईंट जेव्हा येतो तेव्हा तुम्ही डायग्नोस होता, एवढंच. पण तुम्ही म्हणता लहानपणापासून, तर ते अगदी खरं आहे. सध्या आपण बघतो की अगदी लहान मुलांमध्ये म्हणजे चाइल्डहूड ओबेसिटी फार वाढली आहे. म्हणजे अगदी 2 आणि 3 वर्षाच्या मुलापासून ते ॲडोलसन्ट्समध्ये सुद्धा आता खूप वाढले आणि त्यांच्यात सतत ते हॉर्मोन्सचे चेंजेस पण होत असतात. मग त्यांनी काय करावं, म्हणजे त्यांनी पण हे दीक्षित लाईफस्टाईल करावी का? आणि त्यांचं सपोज त्यांच्यामध्ये जर आपण बघितलं की त्यांची पण शुगर वाढली आहे आणि पण लाईफस्टाईल आहे, म्हणजे एक कारण आहे हल्ली सगळे प्रोसेस्ड फूड खातात, बाहेरचं जेवण जेवतात. तर हे जे चाइल्डहूड ओबेसिटी किंवा ॲडोलसंट वाढली त्याची काय कारण आहेत सध्या? म्हणजे तुम्ही जो आधी मुद्दा मांडला की लहान मुलांपासून ही सुरुवात झालेली आहे,
आता इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबाद यांनी ज्या डायटरी गाईडलाईन्स फॉर इंडियस पब्लिश केल्या त्याच्यामध्ये एक भयावह चित्र त्यांनी सध्याचा आरोग्याचा सिनॅरिओ काय आहे भारताचा आणि 1 ते 4 वर्षाची मुलं, 5 ते 10 आणि 11 ते 19 अशा 3 कॅटेगरी करून त्यांनी या मुलांमध्ये काय काय दिसतंय आपल्याला. तर त्याच्यामध्ये 11 ते 19 आणि 5 ते 10 ही जे एज ग्रुप आहे याच्यामध्ये प्री डायबेटीज जवळपास 10% आहे. वाढलेलं HbA1c जवळपास 8.5% आहे. म्हणजे हा कुठला एज ग्रुप आहे आता? म्हणजे आपल्याला असं वाटत होतं की नाही हे 30, 35, 40, 50 वर्षाच्या लोकांचे प्रॉब्लेम आहेत. हायपरटेन्शन 11 ते 19मध्ये 4.5%, 4% मुलांमध्ये हायपरटेन्शन सापडलेलं आहे. ही जर परिस्थिती असेल आणि आता चाइल्डहूड ओबेसिटीचा जो विषय आपण म्हटला की कारण मुलांना तुम्ही तर बघितलं तर लहानपणापासून म्हणजे आता त्यांनी 1.3% ओबेज म्हटलेलं आहे. तर 1.3% ओबेज आणि जवळपास काही टक्के म्हणजे 15-20% मुलं हे ओव्हरवेट आहेत. आणि जेवढे सुखवस्तू घरं त्या घरामध्ये आता आईवडील काय म्हणतात की आम्हाला जे मिळालं नाही ते तुम्हाला आम्ही देणार. म्हणजे आमचा जन्म गरिबीत झाला किंवा आमच्याकडे रिसोर्सेस नव्हते मग आम्ही काय तुम्हाला देणार? वेळ तर देऊ शकत नाही. मग काय देणार? खायला देणार. मग काय तुम्हाला काय पाहिजे? कॅडबरी पाहिजे, तुम्हाला चॉकलेट पाहिजे, तुम्हाला अमुक पाहिजे, मिठाया पाहिजे, हे सगळं देणार आम्ही तुम्ही. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे की मुलांना एकीकडे ऑनलाईन गोष्टी, टी व्ही बघणे आणि इतके आता यूट्यूब चॅनल्स आणि सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, इतके गेम्स अवेलेबल आहेत की आणि आईवडील पण आईवडील लक्षातसुद्धा येत नाही की 2 वर्षाच्या मुलाच्या हातात मोबाईल देतात. का देतात? की त्यांनी त्रास देऊ नये म्हणून. आई स्वयंपाक करते आणि हा मुलगा रडत बसला तर तिला डिस्टर्ब होणार. मग ती काय करणार? त्याला एखादा गेम लावून देईल. आता ही गोष्ट जी आहे ही त्या वेळेपुरती सोय म्हणून केलेली असते. पण त्या मुलाला जे त्याचं ॲडिक्शन होत जातं हे प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. आणि मग तो एकदा मुलाला जर मोबाईलवर कुठला तरी गेम खेळायची सवय लागली तर तो ग्राउंडवर जाऊन कधीच खेळणार नाही. आणि तो त्या व्हर्च्युअल जगामध्ये त्याच्या राहतो येतो. एकीकडे खाण्याचं बेसुमार खाणं अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पिझ्झा, बर्गर आणि आजकाल जे काय इतकं हेवी याला आपण म्हणतो की बा कॅलरीज असलेलं अन्नपदार्थ खायला मिळत आहेत. आणि मग ते खात राहतात. आणि मग एका जागी बसून टी व्ही बघता बघता मग किती खातात काही कळत नाही. खेळत नाहीत. बाहेर सायकलवर मुलाला पाठवायचं तर आईवडिलांना टेन्शन. सध्याची परिस्थिती अशी आहे ट्रॅफिकची. पायी जाणं शक्य नाही. शाळेत जायचं तरी रिक्षानी, कारनी, बसनी मुलं जातात. खेळणार कधी? शाळेमध्ये गेलं तर काय होतं की जे खेळाचे तास आहेत ते सगळे गणित शिकवायला आणि सायन्स शिकवायला वापरले जातात. मग हे मुलं खेळणार कधी? खेळतही नाहीत, व्यायामही करत नाहीत. तर ते एक लठ्ठ होणार नाही तर काय होणार दुसरं? आणि ते लठ्ठ होतात. आणि मग आणि लठ्ठपणाचा प्रॉब्लेम दुसरा असा सुद्धा आहे चाइल्डहूड ओबेसिटीमध्ये की फॅट सेल जर वाढल्या तुमच्या म्हणजे कसं असतं की जेनेटिकली डिटरमाइंड काय आहे की फॅट पर फॅट सेल हे जेनेटिकली डिटरमाइंड आहे की तुमच्या फॅट सेलमध्ये किती फॅट असणार. पण नंबर ऑफ फॅट सेल ह्या चाइल्डहूडमध्ये वाढू शकतात. 18 वर्षापर्यंत तुमच्या फॅट सेल वाढू शकतात. आणि मग फॅट सेल एकदा वाढल्या की तसा तो लठ्ठपणा कमी करणं अवघड होऊन जातं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.